बंगळवाडी आज या ठिकाणी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळं हा बंगळवाडी येथील पाझर तलाव फुटण्याच्या परिस्थितीमध्ये होता। तर स्थानिक लोकांनी काळजी घेऊन या तलावाचा सांडवा या ठिकाणी जेसीबीच्या मदतीनं फोडून पाणी मोकळं करण्याचा प्रयत्न केला आहे। पाहू शकता किती जोरदार या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे। हा जर पाझर तलाव फुटला असता तर नक्कीच शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं आणि आजही तशा पद्धतीने नुकसान या पाण्यामुळे होतच आहे। परंतु जे तलाव फुटल्यामुळे होणार आहे त्याच्यापेक्षा हे प्रमाण नक्कीच कमी आहे। बंगळवाडी येथील हनुमान वस्ती येथील छोट्याशा पाझर तलावापाशी उभा आहे। या पाझर तलावामध्ये गोसावडी काटवाडी देवळगावच्या काही शिवारातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। ते पाणी आल्यामुळे या तलावाचा मध्यंतरी भराव खचल्यासारखा झालेला आहे। तसेच हनुमान वस्तीवरील त्या 4 ते 5 घरांमध्ये या तलावाचं पाणी शिरलेलं आहे आणि हा तलाव फुटल्यानंतर या तलावाच्या खालच्या भागामधील विहिरी, भरपूर ऊस आणि केळीचा बाग अशा 25 ते 30 विहिरी आहेत। या तलावाचं संरक्षण व्हावं आणि खालच्या शेतीचं विहिरीचं संरक्षण व्हावं म्हणून देखील आपण आपल्या गडीला हा तलाव सांडव्यामधून जास्त पाण्याचा विसर्ग व्हावा म्हणून मशीन आणून सांडव्यामधून पाणी जास्तीत जास्त कसं बाहेर पडेल आणि तेथील घुसलेल्या किंवा असलेल्या घरांमधून पाणी खाली यावं खालचंही संरक्षण व्हावं म्हणून आपण येथे सांडव्यामधून जास्तीत जास्त पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत।